श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 वंशी विभूषित करान्नवनीरदाभात् पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंस। प्राणप्रयाणसमये कपवातपित्तैः कण्ठावरोधनविधो स्मरणं कुतस्ते। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमामद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधती पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। नमोऽस्तुते वासविशालविदे यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रीति तन्मयतया कर्वो विमेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। हे गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना गजानना चूला गुरुमूर्ति भावतालु मूर्ति सखदा पिया वरमूर्ति रावतालु गजानना चूला गुरुमूर्ति भावतालु मूर्ति सखदा पिया वरमूर्ति रावतालु
हरे 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 प्रविश्यमवाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यसहस्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गंगामय के पावन तट पर आनंदकंद परमात्मा की कथा में तल्लीन हे राजन, गंगा माईच्या पवित्र काठावरती भगवान श्याम सुंदराच्या परम पावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला। राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महत्त्व उत्तरोत्तर वाढत गेली। अनेकानेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितले आणि अनेक आज्ञानी जीवांना या कथेनं समाधान प्राप्त करून दिलं। तीच असणारी ही परमपावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सुपे गावातील सर्व तरुणांच्या माध्यमातून सत्संग सेवा मंडळाच्या माध्यमातून आपल्या या सोप्यामध्ये उपस्थित आहे। आज कथेचा 6वा दिवस आहे। कालपर्यंत आपण दशमस्कंधातील भगवंताच्या लीला श्रवण करतो आहोत। जगन्यंता परमात्मा लीला करतो आहे, सर्वांना दिव्य आनंद प्राप्त करून देतो आहे। देवकीच्या घरी परमानंदच प्रगट झालेला देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु। परमानंदच देवकीच्या घरी प्रत्यक्ष प्रगट आहे। सर्वजण आनंद विभोर आहेत। भगवंताला पाहण्याकरिता गोकुळवासी लोक ललायत आहेत। या प्रसंगाला आपण सगळेजण गोकुळ अष्टमी म्हणतो। गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्मोत्सव, नंदोत्सव, व्रजोत्सव, व्रजभूमीमध्ये संपन्न होणारा उत्सव, असे अनेक नाव या उत्सवाला त्याने आपण पाहतो। वर्षातून एकदा आपण गोकुळ अष्टमीचा सोहळा सुद्धा साजरा करतो। भगवंताचं स्वागत आपण सर्वजण करतो। जसं वर्षातून एकदा आपण भगवंताचं स्वागत किंवा गोकुळ अष्टमी साजरी करतो, तशी प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुद्धा एकदा गोकुळ अष्टमी होणं फार महत्वाची गोष्ट आहे। वर्षातून एकदा होणं तर ठीकच आहे, पण जीवनात एकदा गोकुळ अष्टमी व्हावी। म्हणजे काय व्हावं? गोकुळ अष्टमीचा अर्थ कळायला पाहिजे। गोकुळ नाम गुणाम इंद्रिय कुळनाम समूह, आणि या समूहामध्ये त्याने अष्टमी तिथीला उत्सव त्याने त्यातल्या अष्टमी शब्दाचा अर्थ आपल्याला करता येईल अष्टधा प्रकृती। जी प्रकृती आहे त्या प्रकृतीच्या कक्षेतच सगळे व्यवहार त्याने घडतात। आपले सगळेचे सगळे इंद्रिय व्यापार करतात, ते सगळे व्यापार प्रकृतीच्या कक्षेत त्याने व्यापार घडतात। म्हणजे या सगळ्या घटकांना, सगळ्या व्यापारांना कारणीभूत जर कोण असेल तर प्रकृती आहे। त्या प्रकृतीचा बाध करण्याकरिता, त्या प्रकृतीला त्याने घालवण्याकरिता बोधरूपी परमात्मा प्रगट झाला पाहिजे। ज्या दिवशी आपल्या अंतःकरणामध्ये बोधरूपी कृष्ण प्रगट होईल, त्या दिवशी त्याने या प्रकृतीचा बाध होईल। बोध झाल्याशिवाय बाध होणं शक्य नाही, म्हणून त्याने बोध अंतःकरणात ठसावला जावा। म्हणजे श्रीकृष्ण हा बोध आहे। श्रीकृष्ण परमात्म्याकडे पाहताना बोध या दृष्टीने पाहावं, ज्ञान दृष्टीने पाहावं। तो ज्ञान स्वरूप आहे, ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे। तो ज्ञान स्वरूप परमात्मा आपल्या जीवनामध्ये प्रगट व्हावा, मग त्याने प्रकृतीवर मात करता येईल, आणि मग जे शिल्लक राहील त्याचं नाव आहे परमानंद। परमानंद पण असा सोहळा आपल्या जीवनात एकदा घडावा। संतांच्या संगतीत गेल्यानंतर, साधूची संगत जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर असे सोहळे आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात।
फक्त आपण या सोहळ्यांकडे डोळसपणानं पाहिलं पाहिजे. लोक गोकुळाष्टमीचा सोहळा करतात आणि थाटामाटात करतात. तात्कालीन त्यांनी त्या सगळ्या घटकांच्या माध्यमातून आनंदही प्राप्त करून घेतात, पण त्यातला जो मूळ भाव आहे त्या मूळ भावनेत मात्र सहजी कोणी प्रवेश करत नाही. त्यात प्रवेश घडावा आणि अशा अंगानं अशा दृष्टीने गोकुळाष्टमीला पाहावं. म्हणून आपल्या जीवनामध्ये हा दिव्य सोहळा त्यांनी प्राप्त व्हावा. मग तो कधीच बिघडणार नाही, कायमस्वरूपी आपल्या जीवनामध्ये टिकून राहील. बोध, समाधान प्राप्त करून घेण्याचं साधन जर काय असेल तर ज्ञान. ज्ञानाशिवाय समाधान प्राप्त व्हायचं नाही. म्हणून त्यांनी हे ज्ञानच खऱ्या अर्थानं पूर्णत्वापर्यंत घेऊन जातं. पण वाचोनी ज्ञाने विन एके उपाय करेसी जितुके तरी गुंफीसे अधिके रुखिये. म्हणून नाही ज्ञानेन सदृशम. ज्ञानासारखं त्यांनी जगामध्ये पवित्र दुसरं काही नाही, श्रेष्ठ दुसरं काही नाही. म्हणून तोच ज्ञानरूपी परमात्मा बोध रूपानं आपल्या हृदयामध्ये प्रगट व्हावा. आणि तो बोध प्रगट झाला रे झाला की त्याच बोधाला प्रेमानं आपण जोपासावं. मग तोच खऱ्या अर्थानं आपल्याला आनंद प्राप्त, प्रेमाच्या माध्यमातून आनंद प्राप्त करून दे, समाधान प्राप्त करून दे. पण कृष्ण परमात्मा प्रगट झालेला आहे गोकुळामध्ये. गोकुळ असे लोकांना सुख झालेलं आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. मला या मुद्द्यावर बरचसं काही बोलता येऊ शकतं, पण रितसर कथा सांगायची म्हणली की मर्यादा असतं. मग त्या मर्यादेतच त्यांनी बोललं पाहिजे. आताच आपण वृंदावनाला जाऊन आलो की नाही, तिथं फक्त गोपीच सांगायची होती. म्हणून 2-3 तास जरी बोलायचं ठरलं तरी एकाच मुद्द्यावर सतत त्यांनी बोलत राहिलं तरी 3 तास सलग त्या मुद्द्यावर बोलता येऊ शकत होतं. आता मी या मुद्द्यावर सतत बोलायचा प्रयत्न केला तरी मला बोलता येणार नाही, कारण पुढे आणखी प्रसंग आपल्याला पाहायचे ना. म्हणून महत्वाचा मुद्दा पक्का लक्षात ठेवा की आपल्या जीवनामध्ये त्यांनी प्रयत्नपूर्वक सत्संग करावा, संतांची संगती प्राप्त करून घ्यावी आणि या संतांच्या संगतीच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये बोधरूपी कृष्णाचं प्राकट्य त्यांनी करून घ्यावं आणि कृष्णरूपी बोध हृदयामध्ये प्रगट करून पुढचं जे आपलं जीवन आहे ते परमानंदानं गच्च भरून टाकावं. हीच आहे गोकुळाष्टमी. परमात्मा त्यांनी प्रगट झाला, का प्रगट झाला त्याची बरीच कारणं त्यानं स्वतः सांगली. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगात परमात्मा अवतार धारण करून. काल आपण पाहिलं दुर्योधन, कंस, जरासंध आदी करून त्यांनी फार दुर्जन असणारे हे पापी आहेत. या पाप्यांचं प्राबल्य झालं आणि सर्व जगाला ते त्रास देऊ लागले. पृथ्वीला तो भार सहन झाला नाही पापाचा. तिनं परमात्म्याकडे त्यांनी ब्रह्मदेवाकडे विनवणी केली परमात्म्याला निरोप देण्यासाठी. देवानं सांगितलं देवकीच्या गर्भा येईल भगवान. आकाशवाणीने सांगितलं देवकी कंसाची चुलत बहीण आहे, त्यानं विवाह तिचा वसुदेवाबरोबर करून दिला. विवाहात विघ्न आलं, आकाशवाणी झाली जसपुटी आठवत येऊन तुला मारेल. त्यानं दोघांना बंदीखान्यात नेऊन टाकलं. यथाकाल 6 लेकरं झाली, त्यानं मारली. 7वा गर्भ त्यांनी पळून नेला योगमायेनं. योगमाया, योगमाया म्हणजे काय? योगाय या माया सा योगमाया. जी जोडणारी आहे माया तिला योगमाया असं म्हणतात. म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर योग हा युज नावाच्या धातूपासून त्यांनी तयार होतो. पुढे आचार्य बसलेले आहेत, आचार्य जगन्नाथजी महाराज, ज्यांचं व्याकरण त्यांनी संस्कृत व्याकरण अतिशय पक्क आहे. जे संस्कृत व्याकरण शिकतात खरं तर आपल्या या परिसराचं ते भूषण आहेत की ज्याला कोणाला खरोखर संस्कृत शिकायची इच्छा असेल त्याने आचार्यांकडून त्यांनी संस्कृत शिकावं. म्हणून योग हा जो शब्द आहे की नाही युज नावाच्या धातूपासून तयार झाला. जोडणे या अर्थाने. काय करते ती माया? जीवाचं परमात्म्याशी नातं जोडते अशी असणारी जी माया तिला योगमाया म्हणायचं. अशी योगमाया. या योगमायेनं बलरामाला त्यांनी रोहिणीच्या गर्भात नेऊन त्यांनी स्थापन केलं आणि बलराम प्रगट झाला भाद्रपद शुद्ध षष्टीला. बलराम, या बलरामाच्या नंतरच खऱ्या अर्थानं परमात्म्याचं प्राकट्य झालं. अष्टम गर्भरूपानं परमात्मा आला, वसुदेवाच्या हृदयात आला, वसुदेवाच्या हृदयातून देवकीच्या हृदयात प्रवेश केला
खरं तर आपल्या जन्माची प्रक्रिया सुद्धा अशीच असते. लोक जोपारतात, ज्याच्या त्याच्या पद्धतीने सांगतात, पण वस्तुस्थिती अशीच आहे की आपण जन्माला येतो, म्हणजे जीवात्मा ज्या वेळेला जन्माला येतो तो पर्जन्याच्या धारांमधून भूमंडलावर येतो. पाऊस पडतो ना, त्या पावसाच्या धारांमधून त्यांनी भूमंडलापर्यंत येतो आणि वनस्पतींमध्ये प्रवेश करतो. मग त्या वनस्पती त्यांनी तो पुरुष खातो, भाजी म्हणा काय म्हणा, तो जेवणातून त्यांनी त्याच्या पोटात त्या जातात. त्याच्यामधून तो जीवात्मा वडिलांच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्याचं तेज त्यांनी आईच्या गर्भामध्ये स्थिर झालं की मग खऱ्या अर्थाने गर्भधारणा होते. म्हणजे ही शृंखलाच, ही परंपराच आहे. आपल्या पण जन्माची अशीच परंपरा आहे. पर्जन्यांच्या धारांमधून त्यांनी जीवात्मा भूमंडलावर आला, त्यानं वनस्पतीत प्रवेश केला, तिथून तो वडिलांच्या उदरात गेला आणि बापाच्या म्हणजे वडिलांच्या तेजाच्या माध्यमातून मातेच्या गर्भापर्यंत पोहोचला आणि मग खऱ्या अर्थाने त्याचा जन्म झाला. परमात्मा आपल्यासारखा जन्माला येत नाही. त्याचं जन्म कर्म दिव्य आहे. तो सामान्य त्यांनी संसारी जीवासारखा जन्माला येत नाही. देवकीचं तेज वाढत होतं, तिच्या उदरामध्ये त्यांनी गर्भ आहे असं सर्वांना वाटत होतं. पण परमात्मा आपल्यासारखा नाही. नाकी तुंडी कृमिकिडे गर्भवासाचे दुःख गाढे कवनापुढे सांगावे अशी त्याची स्थिती नाही. तो तेज रूपाने त्यांनी वाढत आहे. म्हणून महाराजांनी स्पष्ट प्रमाण दिलं, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य आणि कंसाचे हृदय जळत असे. तिचं तेज वाढू लागलं, कारण जगन्नियंता परमात्मा तिच्या उदरामध्ये तेज रूपाने त्यांनी प्रकाशित होतोय. तोच श्रावण महिन्यामध्ये वद्य पक्षात अष्टमी तिथीला बुधवारच्या दिवशी रोहिणी नक्षत्रावर रात्री 12 वाजता कारागृहामध्ये लख त्यांनी प्रकाश पडला. त्यांना आकृती धारण केली, चतुर्भुज असणारा 8 वर्षाची मूर्ती घेऊन येणारा परमात्मा वसुदेव देवकीला दिसला. त्यांच्यामध्ये बराचसा संवाद झाला. हा संवाद आपण काल जरा घाईघाईने ऐकला. मागच्या जन्माची आठवण करून दिली, त्यांच्या तपश्चर्येची आठवण करून दिली आणि मग परमात्माला तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय. याच्यातून काय शिकायचं? देव येत असतो, असा उगीच येत नसतो. मग त्याला आणण्याकरिता सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर तपश्चर्या. रोज आपण म्हणतो तपेविना दैवत, दिदल्याविना प्राप्त, गुजेविना हे तर कोण सांगे. तपश्चर्येशिवाय देवता प्रसन्न होऊ शकत नाही. पण आपल्या जीवनामध्ये तपश्चर्याच असली पाहिजे. परमात्म्याच्या दर्शनाकरिता तपश्चर्याच करावी लागेल. बिगर तपश्चर्येचा देव भेटत नसतो. कशाची तपश्चर्या करायची आहे? तुम्ही ऐकतात ना, तपश्चर्या शब्द आला की लोकांना लगेच डोळे बंद करून असे हात करून हिमालयात त्यांनी जाऊन बसणं, याला लोक तपश्चर्या म्हणतात. त्यालाच तपश्चर्या नाही म्हणायचं. मग तपश्चर्या म्हणजे काय? खर तर तुम्ही परमतत्वाला त्यांनी संतांच्या माध्यमातून जाणायचं आणि जाणून त्यांनी जाणणं वेगळं आणि त्याचा अनुभव घेणं वेगळं. ज्याला तुम्ही जाणलेला आहात त्याला श्रोत्रियत्व म्हणायचं. श्रोत्रियत्व म्हणजे त्यांनी परमात्म्याला जाणणं, शब्द ज्ञान प्राप्त करून घेणं. पण जे जाणलं आहे त्याला अनुभवणं, याचं नाव आहे ब्रह्मनिष्ठा. ब्रह्मनिष्ठा. मग ब्रह्मनिष्ठा प्राप्त करून घेण्याकरिता तपश्चर्याची गरज असते. आणि ती ब्रह्मनिष्ठा जीवनामध्ये प्राप्त होण्याकरिता काय केलं पाहिजे तर त्यांनी धर्ममय आपलं जीवन करून टाकलं पाहिजे. धर्ममय आपलं जीवन ज्या दिवशी धर्ममय होईल त्या दिवशी आपण परमात्म स्वरूपाच्या अनुभवापर्यंत जायला निघू. महत्वाचा मुद्दा सांगतो. धर्म आपल्याला कळाला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये सत्य तत्वाचा आपण आग्रहानं स्वीकार केला पाहिजे. खोटं नाटं वागायचंच नाही. देव पाहिजे असलं तर एवढं जरी खोटं नाटं आपल्याकडे असलं तरी परमात्मा भेटणार नाही. डोळे झाकून 3 तास बसा. तुम्ही ऐकतात, वर्तन करताना वागणूक तुमची जर खोटी नाटी आहे आणि तुम्ही डोळे बंद करून ध्यान करत आहात, देव काय बावळट आहे का? त्याला समजतच नाही काही. म्हणे आम्ही एवढं त्यांनी ध्यान करतो, आम्ही एवढी तपश्चर्या करतो. तुमची तपश्चर्या फळाला येणार नाही तुम्ही जर खोटं नाटं वागत असाल तर. तुमच्या जीवनामध्ये जर सुचिरभूतता नसेल, शौच नसेल, पण सुचिरभूतता ही पण महत्वाचीच आहे. बघा, देव सर्वज्ञ आहे, त्याला सगळ्या गोष्टी कळतात. देवाविषयी जर बोलायला ठरलं तर देव चतुर आणि जाणून अंतर वर्तत असेल. तुम्ही किती खरं बोलत आहात, किती खोटं बोलत आहात. तुम्ही खोटं बोलून समोरच्या माणसाला त्यांनी फसवू शकता, तुमच्या त्यांनी आवाक्यात त्याला घेऊ शकता. पण परमात्म्यासमोर तुम्ही खोटं बोलू शकत नाही, कारण तो सर्वज्ञ आहे. त्या सर्वज्ञ असणाऱ्या परमात्म्याला त्यांनी आपण फसवू शकत नाही. म्हणून परमात्मा हवा असेल सत्य आचरण केलं पाहिजे. परमात्मा हवा असेल तर आपल्या जीवनामध्ये सुचिरभूतता पाळली पाहिजे.
परमात्मा हवा असेल तर आपल्या जीवनामध्ये दया निर्माण झाली पाहिजे, आणि परमात्मा हवा असेल तर आपल्या जीवनामध्ये तपश्चर्या असली पाहिजे. कशा कशाची तपश्चर्या? कायिक तप आहे, वाचिक तप आहे, मानसिक तप आहे. 3 प्रकारचं तप आहे. कायेन तपश्चर्या, या कायेमध्ये म्हणजे शरीरामध्ये असणारे जे इंद्रिय आहेत ना, या प्रत्येक इंद्रियानं तपश्चर्या करता येते. डोळ्यांना तुम्ही पक्क समजून सांगायचं, चुकीचं पाहायचं नाही. जिथं चुकीचं पाहायला मिळेल तिथून त्यांनी बाजूला व्हायचं. कानाची तपश्चर्या, लोकांचा खलबत्ता ऐकायचा नाही. जर ऐकायचं असलं तर फक्त भगवंताविषयीच ऐकायचं, ही कानाची तपश्चर्या. जिभेची तपश्चर्या, चुकीचं खायचं नाही आणि चुकीचं बोलायचं नाही, फक्त भगवंताचं नामचिंतन करायचं, ही जिभेची तपश्चर्या. डोळ्यांची, कानाची, जिभेची, मनाची सुद्धा तपश्चर्या असते. मनानं सुद्धा त्यांनी इतरत्र कोणत्याच विषयांचं चिंतन करायचं नाही. मना तेथे धाव घेई राहे विठोबाच्या पायी. साधू संतांनी या सगळ्या इंद्रियांना त्यांनी उपदेश केला. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. या सगळ्या इंद्रियांना उपदेश केला साधू संतांनी. कायिक तपश्चर्या आहे. मनानं भगवंताचं चिंतन करणं ही मानसिक तपश्चर्या आहे. वाणीनं अखंड भगवंताचं त्यांनी गुणानुवाद गात राहा, नामचिंतन करणं ही वाचिक तपश्चर्या आहे. म्हणून तप करावं कायेनं, वाचेनं, मनानं. प्रॅक्टिकल जीवनामध्ये जगत असताना जर आपण हे सगळे पथ्य पाळून जीवन जगत असलो तर तुम्ही जंगलात बसून त्यांनी डोळे झाकून तपश्चर्या नाही केली तरी परमात्मा भेटेल. तुम्हाला पटतंय का माझं म्हणणं? नाही तर जयाचे आहिक धड नाही आणि त्याचे परत्र पोसशी काय. ज्याचं जीवन नीतिमत्तेनं भरलं नाही, ज्याच्या जीवनामध्ये कायमस्वरूपीचा खरकटेपणा आहे, अशा खरकट्यांना देव भेटेल कसा हो महाराज? महत्वाचा विचार आहे. आता असं मी खरकट मरकट म्हणलं की लोकांना राग येतो त्याचा. आपलं जीवन खरकट का असावं? आपलं जीवन पवित्र असावं, आपलं जीवन निर्मळ असावं, आपलं जीवन स्वच्छ असावं, आपलं जीवन निष्कलंक असावं, निरपराध असणारं जीवन असावं. हे फार महत्वाचं आहे. आपण काय खातो, कोणाचं खातो हे सुद्धा फार महत्वाचं आहे मला. आपण काय खातो? आपण सात्विकच अन्न खाल्लं पाहिजे. जर देव हवा असेल एवढा सोपा नाही तो प्राप्त होतो. सात्विकच अन्न खाल्लं पाहिजे. कसंही अन्न कोणाच्याही हातचं अन्न खायचं नाही, कुठेही खायचं नाही. आपण हॉटेलातही जाऊन जेवण करतो, जिथं 4-4 दिवस आंघोळ केली जात नसेल, जिथं कसाही अवस्था असेल, संडास लघवीला गेल्यानंतर हात सुद्धा धुतला नसेल आणि अशा अवस्थेत केलेला स्वयंपाक असेल आणि तो आपण खातो. कोणती सात्विकता आपल्याजवळ टिकून राहील? खरं मला सांगा. देव हवाय ना, मग हीच पथ्य पाळण्याची आवश्यकता आहे, याची गरज आहे. फार महत्वाचा मुद्दा मी तुमच्या समोर सांगतोय. एखादा कामी मनुष्य आहे, त्याच्या हाताने तयार झालेला स्वयंपाक जर तुम्ही खात असाल तर तो सुद्धा तुम्हाला बाधकच आहे. उठसूट कोणाचा स्पर्शही त्यांनी करायचा नाही. कोणाचं काय वलय असतं, कोणत्या प्रकारचं वलय त्याचं तयार झालेलं असतं, त्याच्यात जर आपण प्रवेश केला. काल षंड अमरकांनी प्रल्हादाला स्पर्श केल्याबरोबर त्यांच्या तोंडातून नारायण नारायण शब्द बाहेर पडला. का? प्रल्हादाचं वलय तयार झालं होतं, जे भगवत नामचिंतनाचं वलय होतं. त्याच्या वलयात त्यांनी राक्षसाची मुलं, त्यांनी दैत्य गुरूंची मुलं त्यांनी गेली होती. दैत्यांचे गुरु आहेत शुक्राचार्य महाराज, ब्राह्मण आहेत ते, पण दैत्यांचे त्यांनी गुरु आहेत. त्यांची मुलं षंड आणि अमरक, त्यांनी सुद्धा हात लावला प्रल्हादाला, नारायण नारायण म्हणायला लागले. का? त्याचं वलय तयार झालेलं आहे. वलय. देव हवा असेल तर आपलं जीवन एवढं निर्मळ केलं पाहिजे, एवढी निर्मळता जीवनात असली पाहिजे. परवा दिवशी तुम्ही एक मुद्दा त्यांनी ऐकलेला आहे, परत ऐकून ठेवा. जर आपण त्यांनी एकटे असलो तर देवाबरोबर बोलत राहावं, आणि आपण सगळ्या लोकांबरोबर असलो तर देवाविषयी बोलत राहावं. म्हणजे या 2 गोष्टी जरी आपल्या जीवनात आपण पथ्य म्हणून पाळल्या तरी पण आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपण भगवत दर्शनाचे अधिकारी होऊ शकतो. तपश्चर्या जर करायची तर अशाच पद्धतीने तपश्चर्या पाहिली पाहिजे. 1 तास ध्यानाला बसणं म्हणजे तपश्चर्या होते असा त्याचा अर्थ लावू नका. 1 तास बसल्यानं तपश्चर्या नाही, आपलं जीवन हीच आपली तपश्चर्या त्याने असावी. जीवनभराची आपली तपश्चर्या असावी. साधनाच करायची असेल तर 1 तास त्यांनी देवाची पूजा केली, देवाला गंध लावला, देवाला वस्त्र घातली, त्याला नैवेद्य त्यांनी दाखवला, त्याचं स्तोत्र आपण त्याच्या समोर म्हटलो म्हणजे देवाची पूजा झाली. बस आता झाली देवपूजा. एवढ्यानं देव प्रसन्न होणार नाही. तासभराच्या, 2 तासाच्या, 3 तासाच्या पूजेनं देव प्रसन्न व्हायचा नाही.
मग कशी पूजा केली पाहिजे म्हणे 8 दिवस केली पाहिजे, सप्ताहच केलं पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, 8 दिवस नाही. मग आपलं जीवन हीच भगवंताची त्यागणी पूजा असावी. आपलं जीवनच मुळात भगवंताच्या पूजेकरिता समर्पित त्यागणी करावं. कोणत्याही क्षणाला भगवंताच्या चिंतनात असावं. अशी स्थिती ज्या वेळेला निर्माण होईल त्या दिवशी आपल्या जीवनात गोकुळाष्टमी येईल. त्या दिवशी आपण भगवत दर्शनाचे त्यागणी अधिकारी हो, भगवत दर्शनाला पात्र हो. तुम्हाला फार तोंड वर करून सांगतोय आमच्या समोर, तुझं काय हे सांगतोय म्हणजे याच्यावर विचार केल्याशिवाय थोडाच सांगतोय मी तुमच्या समोर. याचा बारीक विचार करतोय मी, विचार करून भगवंताच्या विनवण्या करतोय की देवा मला सांभाळ. तुका म्हणे आता आपुल्यास आहे असे आणि आम्हा जगदीशे सांभाळावे. तू सांभाळ, तू या मुद्द्यावर टिकून ठेव आणि तूच खऱ्या अर्थानं तुझ्या त्या दिव्य स्वरूपापर्यंत घेऊन जा, असं आपण भगवंताला म्हटलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला असं जर जीवन जगायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा काल परवा दिवशी ऐकलेला श्लोक आहे, दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. दुर्जनाला आधी नमस्कार करावा. दुर्जनाची संगती जर आपल्या जीवनामध्ये आली तर आपल्या हातात आलेला परमार्थ आपल्या हातातून निघून जाऊ शकतो. म्हणून त्यांनी दुर्जन हा फार वाईट असतो. विष विंचवाचे नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाच्या फक्त नांगीतच विष असतं, पण दुर्जनाच्या सगळ्या अंगात विष भरलेलं असतं. या दुर्जनाच्या संगतीमुळे त्यांनी हातात आलेला परमार्थ निष्ठून जाऊ शकतो. म्हणून चुकूनही दुर्जनाची संगती करायची नाही आणि सत्संगतीत जायचं. त्या सत्संगतीत त्यांनी अशा पद्धतीने आपलं जीवन आचरणीय बनवायचं. परमार्थ हा त्यांनी कशाचा आहे असं जर कोणी म्हणत असेल तर तो फक्त आणि फक्त आचरणाचाच आहे. आचरणातच परमार्थ आहे. महत्वाची गोष्ट आहे. साधू संत फार आचरण करतात महाराज, फार बारकाईने आचरण करतात. जेवायला जर बसले ना महाराज, ते आम्हाला आश्रमात त्यांनी पाहायची सवय आहे. जेवायला बसले, जेवायला वाढणारा जर त्यांनी हातामध्ये पात्र घेऊन आला आणि ते पात्र जर त्यानं वाढण्याकरिता खाली टेकवलं तरी सुद्धा धावतात. उचल म्हणतात इथून. ते त्यानं हातातच पात्र धरायचं आणि ती पोळी वाढताना त्या ताटाला स्पर्श होऊ द्यायची नाही, वरतून टाकायची, वरतून टाकायची. आपण कसंही करतो, आपण दोन्ही हाताने जेवतो, दोन्ही हाताने. एक हात गहाणच टाकायचा जेवताना, पूर्ण गहाण टाकायचं. एकाच हाताने त्याने जेवण करायचं. साधू संन्यासी पाणी सुद्धा त्याच हाताने पितात महाराज. आंबा खायला 2 हात लागतात की नाही, आंबा सुद्धा एकाच हाताने खातात, दुसरा हात लावायचा नाही. किती सुचिरभूतता, किती किती शुद्धता, किती पावित्र्य. म्हणून फार बारकावे आहेत. ज्याला भगवंतापर्यंत जायचं असेल त्यानं सूक्ष्म झालं पाहिजे. तनु मानसा, सूक्ष्म अवस्था. ज्ञानाच्या भूमिकेमध्ये शुभेच्छा, सुविचारणा आणि तनु मानसा. मानस म्हणजे मन आणि तनु म्हणजे सूक्ष्म. मनाला सूक्ष्मच व्हावं लागेल तेव्हा परमात्मा प्राप्त होईल. म्हणून जोपर्यंत आपण आपलं मन सूक्ष्म करत नाहीत, जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली परमार्थात उतरत नाहीत. बऱ्याच लोकांचा परमार्थ हुरगहुरा असतो. हुरगहुरण पंढरपूर सगळे त्यांनी करतात परमार्थ, आपणही करायचा परमार्थ. मग थोडासा अभंग त्यांनी चाली वगैरे पाठ करायच्या, सगळ्या गोष्टी पंढरीची वारी करायची, थोडस त्यांनी पारायण करायचं, मग स्वतःला पारमार्थिक म्हणून घ्यायचं आणि तेवढ्यावरच समाधानी राहायचं. तेवढ्यावर समाधानी राहू नये. मग आम्ही काय पाठांतर करूच नाही का, पारायण करूच नाहीत का, वारी करूच नाही का? फार वारी केली पाहिजे. महिन्याची वारी पंढरीची गेली तरी चालेल, हरकत नाही, पण तेवढ्यावरच राहू नये. आज मोठी वाईट गोष्ट आहे. काय माहितीये तुम्हाला, आता व्यासपीठावर बसून तुमच्या समोर मी बोलतोय, तुम्ही सारे लोक मला बुवा म्हणता, तुम्ही सारे लोक मला बुवा म्हणता. हा बुवापणाच माझ्या खऱ्या अर्थानं माझ्या एकांतातल्या आनंदाला आडवा पडतो. महत्वाची गोष्ट आहे. आधी फार गंमत वाटली मला बुवा होताना, फार चांगलं वाटलं. लोक बुवा म्हणतात, महाराज म्हणतात, पाया पडतात, फार छान छान बोलतात, फार कौतुक करतात. आपल्या तोंडावर तर बोलतातच बोलतात, मागं सुद्धा फार चांगलं बोलतात. आणि हे जेव्हा कानावर येतं की तुमच्याविषयी ते बोलत होते बरं का, मग अजूनच समाधान वाटतं. या समाधानानं एक विशेष अहंकार निर्माण होतो आणि तो अहंकार, तो बुवापणाचा, महाराजपणाचा अभिमान आहे. आणि तो निर्माण झाला रे झाला की मनुष्य त्यागणी महाराज या गोकुळाष्टमीपर्यंत जाऊ शकत नाही. खरं सांगतोय बरं माझ्या मनापासून. म्हणून मी बारीक बसून याचा विचार केला.
सगळ्यात आधी तो बुवाच ठेसून काढला, सगळ्यात आधी तो बाबा त्याच्या मुंडक्यावरच पाय दिला, चाल मग तुझ्यामुळेच सगळा घोटाळा आहे. पण हा बुवा बाबा महाराज सगळा पोटातून बाजूला केला, म्हणून आज खऱ्या अर्थानं भगवंताच्या कृपेने समाधान जीवनामध्ये अनुभवाला येत आहे. आणि हे त्याचंच कारण आहे फक्त. म्हणून त्यांनी हा समाज डोक्यावर घेऊन त्यांनी फिरेल, तुम्हाला काय म्हणेल सांगता येत नाही. फार मोठ्या मोठ्या पदव्या देईल समाज तुम्हाला, त्यांनी वैराग्यवान म्हणेल, सगळ्या गोष्टी त्यांनी म्हणेल. आणि या सगळ्या गोष्टी म्हणून त्यांनी मग आपण आपल्या जीवनामध्ये भरकटून जाऊ, आणि भरकटलो की परत सापडणारच नाही, कोणालाच सापडणार नाही. महत्वाची गोष्ट आहे. आणि आणखी सांगू का महत्वाचा मुद्दा, गंमत वाटेल, चांगलं वाटेल, पण एका जन्मापुरतं, या जन्मापुरतं फार चांगलं वाटेल, या जन्मापुरतं चांगलं वाटेल. आणि जे मिळवायचं ते मिळवलं जर नाही आणि हा जन्म निघून गेला, पुढच्या जन्मात आपण बुवा नाहीत. पुढच्या जन्मात कसं काय बुवा होऊ? परमात्मा जर प्राप्त करून घेतला नाही, काय माहिती पुढचा जन्म कोणता मिळणार आहे, कशी अवस्था त्यांनी प्राप्त होईल, काही सांगता येत नाही. पण याच जन्मात मी बुवा आहे, हाच विचार केला मी बारीक. म्हणलं हे काही कामाचं नाही, त्याला जरा थोडंसं दूर केलं पाहिजे, तर जीवनामध्ये समाधानापर्यंत जाता येईल. म्हणून त्यांनी हे दूर केल्याशिवाय बोध प्राप्त होण्याची स्थिती निर्माण होणार नाही. आणि खरं तर ही तपश्चर्याच आहे, मानसिक तपश्चर्या सगळ्यांनी करण्याची तपश्चर्या आहे. अशी तपश्चर्या जर केली तर परमात्म्यापर्यंत जाता येऊ शकते. म्हणून त्यांनी परमात्मा प्रगट झाला आणि तपश्चर्येमुळे प्रगट झाला. कशाची तपश्चर्या केली? वसुदेवानं, देवकीनं त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. गत जन्मातली तपश्चर्या सांगितली, कश्यप आदिती झाली तेव्हाची तपश्चर्या सांगितली, वसुदेव देवकी झाली तेव्हाची तपश्चर्या सांगितली. तप केलं जीवनामध्ये, म्हणून परमात्मा समोर आला. देवानं सांगितलं आता मला जायचं आहे. म्हणे कुठे? म्हणे नंदराजाच्या घराला नेऊन घाला. मग नंदराजाच्या घरी त्यांनी येण्याकरिता निघाले. भगवान लहान झालेले, आपल्या डोक्यावर घेतलं. यमुनेला पूर आला. यमुना त्यांनी अशा पद्धतीने भगवंतानं चरणस्पर्श केल्याबरोबर दुभंगली. बरेचसे भाव माझ्याकडे सांगण्याकरिता आहेत. यमुना कोण आहे, ती कशी काय त्यांनी आली? ती सूर्यनारायणाची कन्या आहे. सूर्यनारायणाला त्याच्या पत्नीपासून 2 जुळी लेकरं झाली. एकाचं नाव आहे यम आणि दुसऱ्याचं नाव आहे यमी. यम आणि यमी. यमी मोठी झाली आणि यमालाच म्हणायला लागली माझ्याशी लग्न कर म्हणून. यम म्हणला अगं मी तुझा भाऊ आहे सख्खा. एकाच वेळेला आपण बाकीचे भाऊ आणि बहिणी त्यागणी 1 वर्षाच्या अंतराने जन्माला येतात. आपण एकाच वेळेला आईच्या पोटात होतो, सहोदर आहोत. आणि तू लग्न कर त्यागणी म्हणते जमत नाही. यम म्हणला. तिने आम्हाला भरपूर शिव्या घातल्या. इंद्राकडे गेली, चंद्राकडे गेली, कोणीच तिचं ऐकलं नाही. मग शेवटी उद्विग्न होऊन क्षीरसमुद्रात भगवंताच्या समोर गेली आणि देवाला म्हणली देवा माझ्याशी लग्न करा. भगवान म्हणला ठीक आहे मी तयार आहे लग्न करायला. म्हणे कसे काय लगेच तयार झालात? म्हणे मला सुद्धा जोड्याला जोड नव्हता, म्हणा मला बरोबर जोड सापडली. कशी काय? यमाची बहीण होती ना महाराज. यम पाहिला ना सगळ्या लोकांनी, चांगला असतो. म्हणजे असा रेड्यावर बसून येतो, काळा कभिन्न उंच धिप्पाडा असतो, असा यम असतो महाराज. त्याला पाहिल्यानंतर धोतर आपोआप काळं पिवळं होतंय, अशी यमाची अवस्था असते. मग यम जर एवढा चांगली भयंकर आहे, त्याची बहीण कशी असेल? ती सुद्धा काळी कभिन्न उंच धिप्पाड आहे. म्हणून तर कोणी तिच्याशी लग्न करीत नव्हतं. हा म्हणला मी सुद्धा काळा आहे आणि तू पण काळीच आहेस. जोड्याला जोड त्यांनी झाली. ठाईचाची काळा, अनादी बहु काळा. त्याने वेदाला सुद्धा चाळा लावला असा असणारा हा काळा. मग तिला वचन दिलं की तू ये म्हणे, द्वापार युगात ये, मग मी त्यांनी तुझा स्वीकार करीन. आता तोपर्यंत वाट पाहायची. त्या यमीनं त्यांनी अशा पद्धतीने उद्विग्न होऊन हिमशिखरावर उडी मारली. आणि गंगोत्रीपेक्षा यमुनोत्रीचं टोक उंच आहे महाराज. तिथं जाऊन त्यांनी तपश्चर्या करण्याकरिता बसली. आणि मग त्यांनी त्या यमीच्या शरीरापासून एक नदी तयार झाली. तिचं नाव आहे यमुना. तिचं नाव काय? यमुना. ती यमुनाच त्यांनी वाहते. देवाची वाट पाहते. देवाने तिला वचन दिलेलं आहे मी येणार आहे, तू फक्त तिथे ये. हिलाच कालिंदी असं म्हणतात, तिला यमुना महाराणी म्हणतात. भगवंताची पत्नी आहे. अशी असणारी ही यमी यमुनेच्या रूपानं वाहते. भगवान आले, तिला कळालं भगवंताचा चरणस्पर्श करण्याकरिता त्यांनी ओसंडून वाहू लागली. देवानं त्यांनी महाराज चरणस्पर्श केलेला आहे. दुभंगली. तिनं रस्ता दिला. दुभंगली म्हणजे काय झालं असेल? तिनं भगवंताच्या समोर स्वतःचं हृदय प्रगट करून दाखवलं. देवा बघ, तुझी वाट पाहते अरे, तुझ्या दर्शनाची आस अंतःकरणामध्ये लागलेली आहे. तू कधी भेटशील असं मला त्यांनी सारखं वाटतंय.
तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा संदेश आहे बरं, लक्षात घेण्यासारखाच आहे। इथं कथेमध्ये त्यांनी ऐकत जावं आणि घरी जाऊन त्यांनी प्रॅक्टिकलात आणावं, एकांतात बसून। महत्वाचा मुद्दा सांगतो म्हणून कधीतरी एकांतात जाऊन बसावं आणि एकांतात बसून डोळे बंद करून त्यांनी भगवंताचं स्मरण करावं। डायरेक्ट आपलं चित्त भगवंताच्या जवळ नेऊन पोहोचवता येतं ना। आम्ही सुरुवातीला कथा सुरू करायची ती हरी 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 म्हणत राहतो ना, हे हरी डायरेक्ट त्याच्या जवळ जात। हरी दुसरं काही लक्षात राहत नाही, डायरेक्ट जिथं बसलेला आहे, सिंहासनात आहे, आनंदात आहे, माझ्याकडे पाहतो आहे, त्याच्या चरणाजवळच जातो डायरेक्ट हे हरी। असं माझा अनुभव सांगतोय मी तुमच्या समोर, असं तुम्ही करू शकता, कारण त्याला सगळं करता येतं। बिनु पद चल हो सुनो हो बिनु काना, बिनु कर करत कर्म विधी नाना, बिगर पायाचा चालतो, बिगर डोळ्याचा पाहतो, कान नसताना ऐकतो, तोंड नसताना बोलतो, हात नसताना काम करतो। हे सगळं त्याला करता येतं, तो सर्वज्ञ आहे आणि तो सर्वशक्तिमान आहे आणि तो व्यापक आहे। 3 विशेष गुण आहेत त्याच्या ठिकाणी। आपण जीव आहोत, आपण अल्पज्ञ आहोत, आपण अल्पशक्तिमान आहोत आणि आपण परिच्छिन्न आहोत। पण परमात्मा तसा नाही, तो सर्वज्ञ आहे, त्याला सर्व काही कळतं, तो सर्व शक्तिमान आहे, त्याला सर्व काही करता येतं आणि तो सर्व व्यापक आहे, सर्व ठिकाणी व्यापक आहे। फक्त तुम्ही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा। हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम से प्रगट वही में जाना। जिथं प्रेम असेल तिथं लगेच प्रगट होतो। काल आपण पाहिलं, खांबावरी लाथ मारली दुर्जने आणि स्तंभी नारायण प्रगटला। का बर प्रगट झाला असेल? प्रल्हादाच्या पोटातलं प्रेम आहे, तो कणाकणात त्याला पाहतो। येरू म्हणे काष्टी पाशानी सकळ आहे वनमाळे जेथे तेथे। प्रेमानं खांबात पाहिलं तर खांबातून प्रगट झाला, म्हणजे तो इथंच आहे, आपल्या अवतीभोवती आहे, बाहेर तर आहेच आहे, आपल्या आत सुद्धा आहे। आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिली? हरी सर्वत्र आहे, फक्त आपण प्रेमानं त्याच्याशी नातं जोडण्याची गरज आहे, महत्वाची गोष्ट आहे। पण प्रेमानं त्याने हरीला हाक मारली पाहिजे, हरी बरोबर बोललं पाहिजे आणि हरीला सांगितलं पाहिजे। हे बघा, अशी घाईघाईनं मी तुमच्या समोर सगळी कथा सांगतोय, मला निवांत रमून कथा सांगताच येत नाही, कारण घाई असते ना, मग काय करावं। पण घाईनं कथा तर ऐकायला मिळतेच महाराज, सगळे प्रसंग आपल्याला ऐकायचे आहेत। एखादा प्रसंग तरी निदान निवांत सांगता यावा, पण हा प्रसंग थोडा निवांत ऐकाच तुम्ही, महत्वाचा विचार सांगतो। म्हणून त्याने जशी यमुना दुभंगली ना, तसं आपलं हृदय सुद्धा दुभंग व्हावं, एकांतात बसून आणि भगवंताचं स्मरण करावं आणि त्याचं स्मरण करून भगवंताला सांगायला सुरुवात करावी, देवा या संसारातलं काहीच नको रे मला, त्याच्यातलं मोठेपण नको, त्याच्यातला मान नको, त्याच्यातली प्रतिष्ठा नको, त्याच्यातलं वैभव नको, मला काहीच नको आहे मला। कारण कळालेलं आहे की तू एकटाच जगामध्ये खरा आहेस, तुझ्या वाचून काहीच खरं नाही, तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही, तुझ्या वाचून काहीच स्थिर राहण्यासारखं नाही। कळो आले बहुतारीती, मी फार अभ्यास केला, तुकोबराय म्हणतात, पांडुरंगा माझी चित्ती, माझ्या चित्तात हे कळालंय, अभ्यासपूर्वक कळालं, कळो आले बहुतारीती, पांडुरंगा माझी चित्ती, तू एकटा स्थिर आहेस, कधीच बदलत नाही, काल होतास आज आहे उद्या पण राहणार आहेस, तुझ्या वाचून जेवढं सगळं आहे ते सगळंच सगळं जाणारच आहे। खरं तर जे कालही नव्हतं आणि जे उद्या पण राहणार नाही, शास्त्र असं म्हणतं, ज्याचं काल अस्तित्व नव्हतं आणि जे उद्या पण राहणार नाही ते आज पण नाही। मग आज काय दिसतंय? हा फक्त भ्रम आहे, हा फक्त भास आहे, हे भासमान होत आहे। म्हणून रज्जू सर्पाकार भासले जगदंबर, दोरीवर साप आधी पण नव्हता आणि बॅटरी लावून पाहिल्यावर पण नव्हता, ज्या वेळेला दिसला तेवढ्याच वेळ प्रतीला आला, म्हणून तो त्यांनी ज्यावेळेला दिसला त्यावेळेला सुद्धा नव्हताच। हे जसं आहे ना, तसं जगत नावाची वस्तू नाहीच, प्रपंच एक झाला होता, हे तो समोर मिथ्या वार्ता, न होईल मागुता कदा कल्पांती घडेना। म्हणून त्यांनी प्रपंच नावाची गोष्ट नाहीच, मुळात आपण तिला अस्तित्व दिलंय फक्त भ्रमानं, कारण आपल्याला त्याचं मूळ रूप कळालं नाही। इदम रूपानं सामान्य ज्ञान आणि विशेष रूपानं असणारं जे अज्ञान ते भ्रमाला कारणीभूत आहे। म्हणून त्यांनी भ्रम आहे, त्या भ्रमानं आपण जगत पाहतो आहोत, संसार पाहतो आहोत, तो झालाच नाही। हे कळो आले बहुतारीती, पांडुरंगा माझी चित्ती,
पांडुरंगा माझ्या चित्तात याचं ज्ञान मला झालेलं आहे, मग मी काय केलं? मोकलोनी आस सर्व भावे झालो दास. या सगळ्या संसाराकडून असणारी जी आशा आहे ना, आस म्हणजे आशा, संसाराची आशाच टाकून दिली. माणसाला रडवतो कोण? संसार नाही रडवत, मग संसाराची आशा रडवते. संसाराकडून आपण केलेली त्याने अपेक्षा रडवते. जेव्हा जेव्हा आपण संसाराकडून अपेक्षा करतो तेव्हा तेव्हा हा संसार आपली उपेक्षा करतो. पण एखाद्या व्यक्तीकडून अंतःकरणापासून अपेक्षा करत असाल तर त्या अपेक्षेत तुम्ही अडकलेले आहात. तो एक दिवशी तुमची उपेक्षा करील आणि त्याने तुमची उपेक्षा केली की मग भयंकर वेदना होतील. या सगळ्या वेदना त्या व्यक्तीमुळे नाही, तुम्ही केलेल्या अपेक्षेमुळे आहेत. हे पक्क लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. पण या संसारामध्ये कोणाकडून कोणत्याच प्रकारची अपेक्षा करू नका. संसाराची आशाच टाकून द्या. मोकलोनी आस सर्व भावे झालो दास. देवा कायिक वाचिक मानसिक भावनेनं मी तुझा दास झालेलो आहे. का बरं? तू का म्हणे तूच खरा, तू एकटाच खरा आहेस. ये रे वावगा पसारा, सगळा पसाराच आहे, तू एकटाच खरा आहेस रे देवा. पण मला या कोणाशी काही घेणं देणं नाही, मला कोणाकडून काही मिळवायचं नाही. मला फक्त भगवंताकडूनच त्यागणी आशा आहे. आणि तो परमात्मा कोणाची त्यागणी निराशा करत नाही, तो कोणाची उपेक्षा करत नाही. पण आशाच अंतःकरणात ठेवायची असेल, अपेक्षाच जर करायची असेल तर संसाराकडून नाही, परमात्म्याकडून करावी. तो कधी उपेक्षा करत नाही. जगद्गुरु तुकोबर हे देवाच्या समोर बोलतात, देवा मला संसाराकडून काहीच नको आहे. मोकलोनी आस सर्व भावे झालो दास. तो का म्हणे तूच खरा, येर वावगा पसारा. म्हणून तू समर्थ आहेस, पण तुझं बी नको ना. शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी, दुजा तिही त्रिभुवनी. पाहिली पुराणे धांडुळली दरुशने, ऐसा न देखे मी कोणी, दुजा तिही त्रिभुवनी. म्हणून तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी, ऐसा न देखे मी कोणी, दुजा तिही त्रिभुवनी. विषयांतर नाही आणि आवांतर तर अजिबात नाही. महत्वाचंच सांगतोय. यमुना दुभंगली हे मी सांगतोय. आपली वृत्तीरूपी यमुना, आपली मनरूपी यमुना, आपली अंतःकरण रूपी यमुना अशी दुभंगावी. आणि एकांतात त्यागणी महाराज या यमुनेनं दुभंगून भगवंताच्या समोर स्वतःचं हृदय प्रगट करावं. देवा बघ, अशा पद्धतीची अपेक्षा माझ्या चित्तात आहे. मला वाटतं तू यावंस, मला वाटतं तू मला भेटावंस, तुझा संग मला प्राप्त व्हावा, तू माझ्या मस्तकावरून हात फिरवावास, मला हृदयाला लावावं, माझं मस्तक तुझ्या मांडीवर त्यांनी असावं, मी प्रेमानं तुझ्या मुखारविंदाकडे पाहत असावं, मला तू समजून घ्यावंस आणि सहज त्यांनी मला अशा पद्धतीने उपकृत करावंस की भक्ता चिंता करू नकोस, मी आहे ना, मी तुला सांभाळणार आहे. या भावना भगवंताच्या समोर कधीतरी तुम्हाला व्यक्त कराव्याच लागतील. जर या भावना व्यक्त करता आल्या नाही तर आपण त्यांनी बाहेरून किती मलमपट्टी सारखा परमार्थ केला त्याचा काही उपयोग होणार नाही. पण एखादी मोठी जखम झाली असेल तर बाहेरून मलमपट्टी करून त्याला नीट करण्याचा प्रयत्न केला जातो. पण फक्त बाहेरून मलम लावून जखम लवकर बरी होत नाही, त्याला पोटातून सुद्धा औषध घ्यावे लागतात. महत्वाची गोष्ट आहे, तेव्हा ती जखम लवकर भरून येते. आता मला दवाखाना उघडायचा नाही आणि तुम्ही कधीच उघडणार नाही, महत्वाची गोष्ट आहे. पण हेच वस्तुस्थिती आहे. तुम्ही बाहेरून कितीही पाठांतर करत असाल, तुम्ही किती श्लोक पाठ केलेले आहेत, तुम्ही किती त्याने काकडा पाठ केलेला आहे, तुम्ही वाऱ्या किती मांडून ठेवलेल्या आहेत, याच्याकडे देव पाहणारच नाही. हे सगळं करता करता तुम्ही देवाच्या किती जवळ गेलेले आहात, तुम्ही देवाबरोबर किती बोललेले आहात, तुम्ही तुमचं अंतःकरण देवाबरोबर किती त्याने प्रगट केलेलं आहे हे देव पाहिल. आणि हे जे मी तुमच्या समोर सांगतोय ना, याच्याकरिता मनुष्य पंडितच असला पाहिजे असं नाही, याच्याकरिता तो फार विद्वानच असला पाहिजे असं नाही, याच्याकरिता तो फार मोठा क्वालिफाईड असला पाहिजे असं नाही, तो फार शिक्षणच त्याचं झालेलं असलं पाहिजे असं नाही. हे जे मी तुमच्या समोर सांगतो हे भोळ्या भाबड्यांना सुद्धा करता येऊ शकतं. किती भोळा असू द्या. आणि माझ्याकडे प्रमाण आहे महाराजांचं, ते म्हणतात तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. खरं तर भोळे भाबडेच लवकर धरून जातात, जे जास्त शिकलेले असतात ते इथंच तरंगतात. महत्वाची गोष्ट आहे.
म्हणून भोळ्या भाबड्यांनाच त्यांनी परमात्मा लवकर जवळ करतो आणि भोळ्या भाबड्या भावनेनंच देवाकडे जावं, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून असं स्वतः त्यांनी भगवंताबरोबर बोलता आलं पाहिजे. याला त्यांनी यमुना दुभंगन असं म्हणायचं. यमुना दुभंगनी तिने त्यांनी भगवंताला सांगितलं, हे बघ तुझी वाट पाहते. देवानं पण तिला चरण दाखवले, सांगितलं चिंता करू नकोस, हे बघ हेच चरण घेऊन आलेलो आहे, तुझ्या वाळवंटात खेळायला येणार आहे, काळजी करायचं काही काम नाही. यमुनेला आनंद झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे भगवती राधाराणी भगवान श्यामसुंदराच्या अखंड चिंतनात आहे. पण या राधाराणीने दोघींची सेवा केली. एक आहे भगवती यमुना राणी आणि दुसरी आहे तुलसी. तुलसी कारण तुलसी भगवंताला फार प्रिय आहे. राधाराणीनं तुलसीच्या समोर विनवणी केली की तो कन्हैया मला त्याने हवाय, माझ्यावर कृपा कर. तिने यमुना महाराणीच्या समोर कितीतरी व्याकुळ होऊन त्यांनी आपलं अंतकरण प्रगट केलंय की भगवान मला त्याने हवाय, त्याचं प्रेम मला त्याने प्राप्त करून दे, तू महाराणी आहेस. यमुना महाराणी, जमुना महाराणी. म्हणून त्यांनी आपण सुद्धा हे सगळे भाव जाणत त्यांनी त्या त्या घटकांकडे पाहिलं पाहिजे. असो, भगवंतानं तिला आश्वासन दिलं, पलीकडच्या काठाला गेले. सगळं गाव झोपलं होतं महाराज. का बरं झोपलं असेल सगळं गाव? माया प्रगट झाली होती. मायेच्या प्रभावानं सगळेच झोपतात, सगळेच लोक झोपलेले जातात. देवाबरोबर बोलायचं, अमुक करायचं हे सगळं सांगत असताना जरा थोडं लांबलचक झाल्यासारखं वाटतं. तुम्हाला ऐकून असं बोर नाही होत ना? तो धाकच असतो मला, महत्वाची गोष्ट आहे. पण खरं सांगू का, जे अंतकरणापासून ऐकत असतील आणि ज्यांना खरोखर हे भावत असेल ना, ती माणसं देवाबरोबर बोलतात महाराज. बऱ्याच लोकांकडून असा रिपोर्ट येतो की महाराज आम्ही देवाबरोबर बोलायला शिकलो, देवाबरोबर बोलायला शिकलं पाहिजे. फार महत्वाची गोष्ट सांगतोय, देवाबरोबर बोलता आलं पाहिजे. लोक बोलत नाहीत का देवाबरोबर? बोलतात ना महाराज. जीवनामध्ये संकट आलं, भीतीदायक एखादा प्रसंग आला की मग लगेच राम 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 करायला लागतात. फक्त संकटात देवाचं नामचिंतन केव्हा देवाबरोबर बोलणारी माणसं भामटी असतात. भामटेपणा नाही, मग काय निव्वळ भामटेपणा आहे. फक्त संकट आलं म्हणून देवावर बोलायचं. अरे दुःखाच्या काळात देवाबरोबर बोलतात लोक, इथपर्यंत ठीक आहे. सुखात पण बोलता आलं पाहिजे. देवा सुखी आहे. आणि कोणामुळे सुखी आहे? तुझ्या कृपेमुळे सुखी आहे. तुझ्यामुळे जीवनात सुख आलं. सुख आलं तरी देवाला सांगावं की तुझ्यामुळे सुखी आहे, आनंदात आहे देवा. म्हणजे शिकलं पाहिजे आणि सगळ्यांनी शिकलं पाहिजे. आबाल वृद्धांनी सगळ्यांनी देवाबरोबर बोलावं आणि बोलून आपलं हृदय प्रगट करावं. असो, भगवान जाऊन पोहोचला गोकुळामध्ये. सगळं गाव झोपी गेलं होतं. का झोपला असेल? म्हणे त्यांनी माया प्रगट झाली होती म्हणून. मायेच्या प्रभावानं झोप येतच असते महाराज. आपण हे सारे झोपलेलोच आहोत. तू म्हणाल आम्ही तर जागे आहोत, तुझ्याकडे पाहतो आहोत चांगले, आणि तू म्हणतो झोपलेलो आहोत. असं नाही. जिथं आपण जागे राहायला पाहिजे तिथं आपण झोपलेलो आहोत, आणि जिथं आपण झोपायला पाहिजे तिथं आपण जागे आहोत. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी तैसा अविद्येची निदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा, आणि भोगित होता प्रबुद्ध अनादि झोप. अनादिकालापासून त्यांनी अविद्येची निद्रा आलेली आहे. अविद्येची निदा, अविद्येची झोप आहे. आणि अविद्यारूपी निद्रेमध्ये जीव झोपलेला आहे. त्याला त्याच्या स्वप्न पडलेलं आहे. स्वप्न ही एक अवस्था आहे आणि ती त्यांनी सुषुप्ती अवस्थेच्या अंतर्गत येणारी अवस्था आहे. म्हणतात आपल्या मानेमध्ये एक हिता नावाची नाडी असते, हिता, आणि त्या हिता नाडीच्या अंतर्गत त्यांनी स्वप्न अवस्था प्रत्यक्ष पाहायला मिळते. ती त्यांनी केसाच्याही पेक्षा अतिशय सूक्ष्म असते. एकदम छोटीशी नाडी असते हिता नाडी. त्या हिता नाडीच्या माध्यमातून त्यांनी अवस्थांतर होतं, म्हणजे सुषुप्ती अवस्थेतून आणि स्वप्न अवस्था पाहायला मिळते. ही अंतर्गत अवस्था आहे, सुषुप्तीच्या अंतर्गत असणारी अवस्था स्वप्न अवस्था. आपल्याला झोप आहे, अविद्येची झोप, अविद्येची निदा, आणि त्याच्यात स्वप्न पडलेलं आहे. कोण? कशाचं? विश्व स्वप्नाचा हा धांदा. हे विश्वरूपी स्वप्न पडलेलं आहे. आणि कधीपासून? भोगित होता प्रबुद्ध अनादि जो, अनादिकालापासून ती झोप आपल्याला लागलेली आहे. ती अविद्येची झोप आहे. तिच्यातून आपण जाग झालं पाहिजे. केव्हा जाग हो? जेव्हा जाग करणारा कोणीतरी येईल तेव्हा. त्याच्या पुढची ओळी आहे, तो महावाक्याचे नावे, गुरुकृपेचे निथावे, मातू हाता हातू ठेविला नव्हे,
थापटिला जैसा, तो महावाक्याचे निनावे आणि गुरुकृपेचे निथावे. मग गुरुकृपा ज्या दिवशी जीवनामध्ये होईल, श्री गुरु मस्तकावर हात ठेवतील आणि कृपा करून त्यांनी जाग करतील, आणि मग त्याची जी जाईल तिचं नाव आहे झोप. त्याची झोपच उडून जाईल. आणि झोप गेल्यानंतर स्वप्न जाता असं सांगायलाच नको, ते आपोआपच जातं. तुम्ही ऐकता सर्वजण, झोप गेली रे गेली म्हणजे स्वप्न आपोआपच गेलं. अज्ञानाची झोप उडाली रे उडाली की जगतरूपी स्वप्न सुद्धा नाहीस होऊन जाईल. मग ते संत जीवनात आले की विश्व मावळून जातं. मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वय अब्जिनी विकासू वंदू. आता पण अद्वैत बोध प्राप्त करून देण्याकरिता जे समर्थ आहेत ते संत मायबाप आहेत. म्हणून त्यांच्याकरिता तोंड भरून श्री गुरूंची स्तुती केली माऊली ज्ञानोबरायांनी. ते म्हणतात, नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. नमो विशदबोध विदग्धा. बोधाला विशद करून सांगण्यामध्ये जे चतुर आहेत, नमो त्याला मी नमस्कार करतो. नमो विशदबोध विदग्धा विद्या अरविंद प्रबोधा. विद्या म्हणजे ज्ञान आणि अरविंद म्हणजे कमळ. हा ज्ञानरूपी कमलिकेला जे त्यांनी प्रकाशित करणारे आहेत, उमलविणारे आहेत. आणि परास्थिती हीच कुणीतरी त्यांनी प्रमदा आहे. आणि तिच्या बरोबर विहार करणारे जे आहेत ते श्री गुरु आहेत, ते संत आहेत. असे संत जीवनामध्ये आले रे आले की त्यांच्या येण्यानं त्यांनी महाराज अज्ञानाची झोप निघून जाते. आणि अज्ञानाची झोप गेली रे गेली की त्या झोपेबरोबर जगतरूपी स्वप्न सुद्धा निघून जातं. आणि मग जे शिल्लक राहतं त्याचं नाव आहे परमानंद. अवघी आनंदाची सृष्टी झाली. असं झालं पाहिजे. आणि असं न होता जर त्यांनी फक्त आपण परमार्थ करत राहिलो तर तो काही कामाच नाही. तू का म्हणे आयसे झाल्या वाचून करणे तो शीन वाटत असे. असं झाल्या वाचून बाकीचं जे सगळं करणं आहे तो फक्त शीनच करून घेणं आहे. हा महत्वाचा विचार. असो म्हणून त्यांनी सगळं गाव झोपलं होतं. माया प्रगट झाली होती. परमात्मा आला. माया त्यांनी निघून गेली. कारागृहात जाऊन तिने कंसाच्या समोर त्यांनी सांगायला सुरुवात केली, तुझं लागी वधी उपजला मज आधी. कंस तिला मारण्याकरिता उद्युत झाला. कंसाच्या हातातून निसटली आणि आकाशात जाऊन उभी राहिली अष्टभुजा नारायणी. जगत जननी जगदंबा त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाली. कंसाने ती पाहिली. महाराज गिरी नंदिनी नंदित मेदी. कंसाबरोबर बोलू लागली, किमया हातो मंदहा. भागवतातलं वर्णन आहे. मंद म्हणजे मूर्ख. मूर्खा, मला काय मारतोस? तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. तुला मारणं फार कठीण नाही. तुला मी मारू शकते. तुझ्यासारखे फार वाटे लावले. जरा एकदा दुर्गा सप्तशतीचा पाठ करून ये म्हणजे तुला कळेल कोण कोण मारलं. चंडमुंड कसे मारले, शुंभ निशुंभ कसे मारले, महिषासूर कसा मारला. धूम्रलोचन होता ना, होंकार मात्रे आंबेच्या. तिने फक्त होंकारा टाकल्याबरोबर जवळ भस्म झाला. माझ्या होंकारानं दैत्य मारतात. तू काय जिन्नस आहेस? तुला मारणं फार कठीण गोष्ट नाही, पण तुझा मृत्यू माझ्या हातानं नाही. मग तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. तिने सांगून टाकलं. निघून गेली महाराज. ती विंध्य पर्वतावर जाऊन बसली. तिला विंध्यवासिनी देवी म्हणतात. ही श्रीकृष्ण परमात्म्याची बहीण म्हणून ज्याला प्रसिद्ध आहे. कंस त्यांनी भयभीत झाला. परमात्मा प्रगट झाल्याची बातमी त्यांनी सगळ्यात आधी सुनंदीला कळाली. तिला जाग आली. तिला जाऊन पाहिलं, भगवान त्यांनी प्रगट झालेला आहे. यशोदेला जाग केलं. यशोदा महाराणी त्यांनी आनंद विभोर झालेली आहे. नंदराजाला सांगण्याकरिता सुनंदा गेले. नंदराजे आनंदी झाले. गोमातेची सेवा करत होते. सुनंदा सगळ्या गावात त्यांनी सांगण्याकरिता फिरू लागली. पुत्र झाला यशोदेला. सगळं गाव नटून थटून शृंगार करून त्यांनी भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागला. देवाला पाळण्यात घातलं होतं आणि अतिशय सुंदर असणारा हा कन्हैया. सर्वजण त्याला पाहत होते महाराज. आणि विशेष गोष्ट अशी आहे की हा सर्वांकडे पाहत होता आणि पाहून त्यांनी स्मित हास्य करत होता. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. एक दिवसाचा देव आहे म्हणजे एक दिवसाचं लेकरू आहे आणि तू सांगतोय सगळ्यांकडे पाहत होता. एक दिवसाच्या लेकराला नजर असते का? बघा बरं, एखाद्या दिवसाचं लेकरू असं आलेले त्याला करायचं, ते तुमच्याकडे पाहणारच नाही. त्याला नजरच आलेली नसते. हा कसं काय पाहत होता? हा एक दिवसाचं लेकरू दिसतो म्हणजे काय तुम्ही त्याला लेकरू समजता का? सगळं जग ज्याचं लेकरू आहे
तो नाटक करतोय लेकरू होण्याचं हे लक्षात आलं पाहिजे. सगळ्या जगात त्याचं लेकरू आहे महाराज, तो लेकरू होण्याचं नाटक करतोय, त्याला सगळंच माहिती आहे. सगळे लोक येऊ लागले, हा सगळ्यांकडे तिरक्या नजरेने पाहतोय, हसतोय. का बरं माहिती आहे? तुम्ही ऐकतात ना सर्वजण, माणूस विनाकारण एखाद्याकडे पाहून हसेल का? एखादा माणूस विनाकारण हसत असला त्याला शहाणं म्हणायचं का? काही लोक विनाकारण हसतात. विनाकारण हसणाऱ्या माणसाला लोक बावळट म्हणतात की नाही. हा हसतोय, कोणच नाही असं सगळ्यांकडे पाहतो हसतोय. का हसत होता त्याचं कारण आहे महाराज. हे सगळेच त्याच्या ओळखीचे होते. कारण का त्या गोकुळामध्ये जेवढे त्यांनी उपस्थित होते ना, सगळे तपस्वी होते. कोणी कोणत्या प्रकारची तपश्चर्या, कल्पची कल्प तपश्चर्या केलेले ऋषीमुनी होते. कोणी गोपाळांच्या रूपात होते, कोणी गोपिकांच्या रूपात होते, कोणी गोमातेच्या रूपात होते, कोणी वासरांच्या रूपात होते, कोणी वृक्षांच्या रूपात होते, कोणी पक्ष्यांच्या रूपात होते, कोणी वानरांच्या रूपात होते, कोणी हरणांच्या रूपात होते, कोणी दगडात झाले होते, कोणी मातीच्या रूपात होते. प्रत्येक जण वेगवेगळ्या भावनेत आहे. तिथली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटक अवतारीच आहे. ती जी व्रजभूमी आहे ना, ती भगवंतानं गोलोक धामातून इथे आणली होती, म्हणजे माती सुद्धा अवतारी आहे. तो गोवर्धन आहे ना, हनुमंतानं मागच्याच अवतारात उचलला होता त्रेतायुगामध्ये. काम पूर्ण झालं म्हणे, आता ठेवायचंच खाली ठेवलं. गोवर्धन व्याकुळ झालं, मग हनुमंतानं वचन दिला, पुढच्या त्या युगामध्ये परमात्मा प्रगट होईल, तुला उचलील. गोवर्धन वाट पाहत होता, दगड आहे, माती आहे त्याच्यामध्ये, तो वाट पाहतो आहे. वृक्ष वेली त्यांनी सर्वजण भगवंताची वाट पाहत होते. सर्वांना आनंद झाला होता, देव आलेला आहे. सर्वजण आनंद विभोर आहे. नंदोत्सव होऊ लागला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नर नारी. गुढिया तोरणे करीती कथा, गाती गाणी गुढ्या उभारल्या, तोरण लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली. आनंद व्यक्त करण्याचं हे साधन आहे, गुढी उभारणं. गुढी तुम्ही ऐकतात ना सर्वजण, गुढी फार महत्वाचा त्याने भाग आहे बरं आपल्या जीवनामध्ये. आपण पाडव्याला गुढी उभारतो ना, गुढी पाडवा म्हणजे प्रतिपदा. ती ऊर्जा फक्त त्यांनी केंद्रित करून आपण आपल्यापर्यंत खेचून घेतली पाहिजे. आणि ऊर्जा खेचण्याचं काम जर कोण करीत असेल तर कलश. मंदिरावरती कलश असतो ना, का बरं कलश असतो मंदिरावरती? त्या कलशाला असं टोक वरती आलेलं असतं. त्याचं कारण तो कलश त्यांनी वैश्विक ऊर्जा खेचतो आणि त्या कलशाच्या बरोबर खाली असणारी जी देवता आहे त्या देवतेपर्यंत पोहोचवतो. पण विश्वातली ऊर्जा आपल्या घरापर्यंत यावी याच्याकरिता गुढी उभारली जाते. काही नास्तिक लोकांनी, काही तार्किक लोकांनी समाजामध्ये बुद्धिभेद त्यांनी पसरवण्याकरिता, लोकांची त्यांनी मनस्थिती बिघडवून टाकण्याकरिता, आपल्या धर्माला क्षती आणण्याकरिता वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी अशा पद्धतीने विचार लोकांमध्ये सोडून दिले. आणि आपले सुद्धा भोळे भाबडे लोक भावनेच्या आहारी जाऊन त्यांनी महाराज त्यांचंच ऐकू लागले. आता या गुढीचा संबंध, आपण गुढी उभारतो की नाही, त्या गुढीचा संबंध त्यांनी महाराज संभाजी राजांकडे लावला गेला. म्हणजे छत्रपती संभाजी राजांचं मस्तक त्यांनी उडवलं, ते भाल्याच्या टोकावर त्यांनी घेतलं. आरतीला या ठिकाणी उपस्थित राहायचंय. त्या मंडळाचे एक एक सदस्य आरतीसाठी उपस्थित राहायचंय. आमदार साहेब आरती घ्यायची, तिथे घेतली वरती घेतली तरी चालेल.